गिरनार दामोदर कुंड जुनागड कडून तलेटी गिरनारकडे जाताना थोडे अलीकडे उजव्या बाजूस पुराण प्रसिद्ध दामोदर कुंड लागते। हिंदू पुराणानुसार हे अत्यंत पवित्र मानले जाते। हिंदूंच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाच्या अस्थी आणि रक्षा विसर्जन येथे केल्यास मृत व्यक्तीस मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे। येथील तलावाच्या पाण्यात अस्थी विरघळणारे गुणधर्म आहेत। तलाव जवळपास 250 फूट लांब व 50 फूट रुंद आहे आणि खोली केवळ 5 फूट आहे। सभोवताली घाट आहे। शेजारीच दामोदर हरी मंदिर आहे। येथील मूर्तीची प्रतिष्ठापना श्रीकृष्णच्या नातवाने वजाराभा याने केली असावी असे मानले जाते। ऐतिहासिकदृष्ट्या हे मंदिर चंद्रनाथपूर नावाच्या सूर्यवंशी शासकाने बांधलेले किंवा जीर्णोद्धार केलेले आहे। 32 एकर क्षेत्रफळ असणारे हे मंदिर गुलाबी वाळूच्या दगडात बांधलेले आहे। त्यात आतील निज मंदिर आणि बाहेरील मंडप यांचा समावेश आहे। प्रत्येकास एक शिलाहार आहे, ज्यामध्ये सुमारे 84 उत्तम सुव्यवस्थित खांब आहेत। निज मंदिरचे शिखर 65 फूट उंच असून मंडपचे शिखर 30 फूट उंच आहेत। दामोदरजीची मूर्ती चतुर्भुज रूपात आढळते। प्रत्येक हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ घेऊन आहे। श्री राधा राणीसह दोन्ही मूर्ती काळ्या दगडापासून कोरलेल्या आहेत आणि सोने आणि रेशीम यांनी जोरदारपणे सुशोभित केलेली आहेत। भगवान बलराम, श्री रेवती आणि भगवान गणेश यांना समर्पित इतर उपमूर्ती आहेत। मंदिर संकुलवर आणि बाहेरील अनेक इतर मंदिरे आहेत। येथे श्री दामोदरजींची सेवा वैष्णव परंपरेत केली जात आहे। श्री दामोदरजी हे गिरिनारायण ब्राह्मण समाजाचे इष्टदेव आहेत आणि इतर अनेक स्थानिक समुदाय आहेत। पारंपरिक श्रद्धेनुसार जवळपास 12,000 वर्षांपूर्वी गिरिनारायण समुदाय येथे राहत आहे। जय गिरनारी। गिरनार परिक्रमा श्रेष्ठ पुण्यसंचय कथाभाग। गिरनार यांचे नाव गिर नारायण होते आणि ते हिमालय यांचे मोठे सुपुत्र असून प्राचीन काळी सर्व पर्वतांना पंख होते। त्यामुळे ते सर्वत्र उडू शकत असल्याने ते ज्या ठिकाणी थांबत त्या ठिकाणांवर वस्ती असल्यास पर्वताखाली बसत। ही समस्या बघता सर्व देव चिंतित झाले आणि महादेवांकडे गेले। सर्व हकीकत सांगितल्यावर त्रिदेव यांनी निर्णय घेतला की सर्व पर्वतांचे पंख छाटावे। ही बातमी गिर नारायण यांना समजल्यावर आपले पंख छाटले जाऊ नयेत म्हणून त्यावेळेस गिरनारपासून ते सोमनाथपर्यंत संपूर्ण समुद्र होता व तेथे एक ब्रह्मतळ होते। त्या तळामध्ये गिर नारायण यांनी आपले शरीर लपवले आणि फक्त चेहरा वर ठेवला। तो भाग म्हणजे आपण जे गुरु शिखरावर पादुका दर्शन घेतो ते यांचे कपाळावरील स्थान आहे। पण ज्यावेळेस पार्वती देवी यांचा विवाह महादेवांशी होणार होता तेव्हा आपले मोठे बंधू गिर नारायण विवाहात उपस्थित व्हावे म्हणून पार्वती देवींनी विनंती केली की आपण विवाहास यावे आणि गिर नारायण तेथे आले। त्यांचे पंख छाटू नये म्हणून त्यांनी महादेव यांना वरदान मागितले की हिमालयावर जे 33 कोटी देव, तपस्वी, साधू सर्व वास करतात तसे माझ्याकडे पण वास करावा। तसा वर महादेवांनी त्यांना दिला म्हणून गिर नारायण आताचे गिरनार येथे सिद्ध पुरुष, साधू, महंत वास करतात। 33 कोटी देवांचाही येथे वास असतो। त्यामुळे गिरनार परिक्रमा ही 33 कोटी देव आणि गुरु दत्तात्रय यांना प्रदक्षिणा करणे होय। सदर परिक्रमा ही अत्यंत पुण्यदायी आहे। प्रत्येक दत्तभक्तांनी आयुष्यात एकदा तरी करून पुण्यसंचय करावा। गिरनार मुचकुंद गुफा जुनागड कडून गिरनार तलेटीकडे जाताना तलेटीच्या अलीकडे उजव्या बाजूला दामोदर कुंड लागते। या दामोदर कुंड पासून जवळच श्री मुचकुंद ऋषी गुफा आहे। पुराण काळात मुचकुंद नावाचा राजा होऊन गेला। देव दानव युद्धात मुचकुंद राजा देवांच्या बाजूने युद्ध करत होते। हे युद्ध खूप काळ चालले होते। शेवटी या युद्धात देवांचा विजय झाला। या युद्धात मुचकुंद राजाने अविश्रांत अविरत कामगिरी बजावली। देवाने मुचकुंद राजाची खूप प्रशंसा केली व वर मागण्यास सांगितले। राजाने वर मागितला की मी अविश्रांत लढलो आहे तेव्हा मला विना अडथळा निद्रा पाहिजे आणि जो कोणी माझी निद्राभंग करेल त्याच्याकडे मी पाहिल्यास तो भस्मसात होईल। देवाने असा वर दिला। राजा मुचकुंद गिरनार जवळ असलेल्या एका गुफेत अविरत निद्रेत लीन झाला। भगवान श्रीकृष्णावर काल्यवन चाल करून आला। काल्यवन कुठल्याही युद्धात हरणार नाही व मृत्यू येणार नाही असा त्यासवर होता। या दोघांचे युद्ध सुरू होते। श्रीकृष्णाने अचानक युद्धातून पळ काढला। काल्यवनला वाटले श्रीकृष्ण घाबरून पळत आहे। तो त्याच्या मागे लागला। श्रीकृष्णाला ही मुचकुंद राजाची सर्व कथा माहीत होती। तो या गुफेत आला व मुचकुंदावर आपला शेला पांघला आणि स्वतः लपून बसला। काल्यवन यांनाच श्रीकृष्ण समजला आणि उन्मादाने त्याने लाथ मारली। त्या लाथेच्या प्रहाराने मुचकुंद ऋषीची निद्रा भंग झाली। त्यांना अतिशय क्रोध आला। त्यांनी रागाने काल्यवनकडे बघितले आणि काल्यवन आगीत भस्मसात झाला। श्रीकृष्णाने अतिशय चतुराईने आपल्या बलाढ्य शत्रूचा काटा काढला। मुचकुंद ऋषीचा राग शांत झाल्यावर भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमोर गेले व सर्व कथा सांगितली। हेच मुचकुंद पुढे ऋषी म्हणून प्रसिद्ध झाले। या गुफेत श्रीकृष्णाने शिवलिंग प्रतिष्ठापित केले।
त्याचे नाव नीलकंठ महादेव. ही गुफा आजही गिरनारमध्ये अस्तित्वात आहे, फक्त याचे स्वरूप बदलले आहे. समोरच्या बाजूला मुचकुंद महादेव मंदिर आहे तर आतल्या बाजूला श्रीकृष्णाने स्थापन केलेले नीलकंठ महादेव मंदिर आहे. गुफेत माता अन्नपूर्णाचे पण स्थान आहे. गुफेत काही मूर्त्या आहेत, त्यात एक यमराजाची पण एक मूर्ती आहे. गुफेत वाकून जावे लागते पण आत गेल्यावर गुफा मोठी आहे. उभे राहून फिरू शकतो. बाहेरच्या बाजूला एक छोटा हौद आहे, त्यातनं बुडणारा एक दगड आहे. श्री गुरुदेव दत्त.